लाभले आम्हास भाग्य बोलते मराठी, चाहले खरेच धन्य ऐकते मराठी, धर्मपंथ जात एक जाणते मराठी, एवढ्या जगात माय मानिते मराठी। नमस्कार, नेहरू सायन्स सेंटर मुंबईमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आहोत द लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी या गॅलरीमध्ये। आज मी तुम्हाला अभिजात भाषा या एक्झिबिटची माहिती सांगणार आहे। काही महिन्यांपूर्वीच म्हणजे 3 ऑक्टोबर 2024 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे। पण अभिजात भाषा म्हणजे नक्की काय? भाषेचे वय हे 1,500 ते 2,000 वर्ष किंवा त्यापेक्षाही जुने असावे, म्हणजेच त्याची जुनी ग्रंथसंपदा असावी। त्यासोबतच भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे। भारताच्या सांस्कृतिक विभागाने तमिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि ओडिसा या 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला होता। आणि आता 3 ऑक्टोबर 2024 या दिवशी मराठी सोबतच पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे। भारतातील भाषांबद्दल आणि त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल अशीच माहिती घेण्यासाठी नेहरू सायन्स सेंटर मुंबईला नक्की भेट द्या। धन्यवाद।